नमस्कार मित्रांनो, PVK स्टुडिओ 1वर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षामध्ये अलंकार याबद्दल प्रश्न विचारले जातात। तर आपण अलंकाराबद्दल आज माहिती बघणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा अलंकारावर एकही मार्क जाणार नाही याची गॅरंटी देतो। ठीक आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। अलंकाराबद्दल भरतीला प्रश्न विचारले जातात, अलंकार कसा ओळखायचा आणि योग्य उत्तर कसं निवडायचं, एक मार्क कसा मिळवायचा हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बघा, अलंकाराबद्दल भरपूर प्रश्न विचारतात। तर आपण आज एक अलंकार पाहणार आहे। आपण रोज एक अलंकार पाहणार आहोत, पण आज आपण जो अलंकार पाहणार आहोत त्याबद्दल माहिती बघूया। बघा, अलंकार म्हणजे काय याबद्दल आपण बेसिक माहिती पाहूया मित्रांनो। अलंकार म्हणजे काय तर बघा मित्रांनो, आपण एक उदाहरण जर घेतलं, साधी स्त्री किंवा पुरुष आणि नटलेली स्त्री किंवा पुरुष। आता तुमचं उदाहरण घ्या, जर एखादी महिला जर हा व्हिडिओ पाहत असेल किंवा एखादा पुरुष जर हा व्हिडिओ पाहत असेल, तुम्ही स्वतःचं उदाहरण घ्या। जेव्हा तुमचा साधा वेश असतो, जेव्हा तुम्ही साधे कपडे घातलेले असतात, तेव्हा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुम्हाला कशा प्रकारे बोललं जातं, किंवा जेव्हा तुम्ही एकदम नटलेले असता, मेकअप केलेला असतो, नवीन ड्रेस घालता, दागदागिने घालता, तेव्हा प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक मुलगा मुलगी त्यांचे मित्रमैत्रीण आजूबाजूचे म्हणतात की आज तू खूप सुंदर दिसतोय। म्हणजे मित्रांनो, आपण जेव्हा नवीन अलंकार घालतो आपल्याला एक नवीन शोभा मिळते। अलंकार म्हणजे काय, दागदागिने। ठीक आहे, चला पुढे आपण बघूया मित्रांनो याच्याबद्दल एक बेसिक माहिती आहे। तर बघा, स्त्रीने दागिने घातले की तिला जशी शोभा येते, त्याच प्रकारे असे काही शब्द असतात की ज्यामुळे भाषेला शोभा येते, त्याला भाषेचे अलंकार असे म्हणतात। म्हणजे ज्या प्रकारे एखादी स्त्री किंवा पुरुष दागदागिने घालतात, नवीन कपडे घालतात, तेव्हा त्याच्या शरीराला एक नवीन शोभा येते। त्याचप्रकारे आपण जे बोलतो त्याच्यामध्ये असे काही शब्द असतात की जे वापरल्यानंतर भाषेला शोभा येते, त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात, भाषेचे अलंकार। पण याच्यामध्ये उदाहरण पाहिलं मित्रांनो, तो उदाहरण तुम्ही देखील इथे खाली बघू शकता। बघा, उदाहरण आपण काय दिलं आहे, बघा, नासलेले दूधही नाही आमच्या नावा। बघा, नासलेले दूधही नाही आमच्या नावा आणि ते पुन्हा टाकतात आमच्यावरती इस्टेटीचा दावा। बघा, असे काही शब्द आहेत की ह्या शब्दामुळे एक भाषेला नवीन शोभा आलेली आहे। चला, तुम्हाला जर समजत नसेल, आपण उदाहरणासहित तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा मित्रांनो, उदाहरण बघा, उदाहरण तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। बघा, एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या गोष्टी भर टाकतात त्याला अलंकार म्हणतात। म्हणजे जर तुमच्यामध्ये जर तुम्ही दागदागिने घातले, कपडे नवीन घातले, तुम्हाला एक शोभा येते, तुम्ही अलंकार घालता म्हणून तुम्हाला एक शोभा येते। तर एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या गोष्टी भर टाकतात त्याला अलंकार म्हणतात, किंवा ज्या शब्दामुळे भाषेला शोभा येते त्याला भाषा अलंकार असं म्हणलं जातं। ठीक आहे, आता नवीन विद्यार्थी जरा कन्फ्यूज होतील, तर काळजी करू नका, आपण तुम्हाला स्पष्टीकरणासही सांगणार आहे। भरतीला किंवा स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो की मित्रांनो, भाषा अलंकाराचे किती प्रकार पडतात। ज्यांना माहिती असेल ते सांगतील, ज्यांना माहीत नाही ते अंदाजे पर्याय लिहितात। तर तुम्हाला जेव्हा प्रश्न येईल भरतीला की भाषा अलंकाराचे किती प्रकार पडतात, तर पडतात मित्रांनो 2 प्रकारे भाषा अलंकाराचे पडतात। तर कोणकोणते आहेत ते, शब्द अलंकार आणि अर्थालंकार। ठीक आहे, चला तर मित्रांनो आपण याच्याबद्दल देखील माहिती पाहूया। तर मित्रांनो बघू शकता, आपण आज फक्त शब्द अलंकारमध्ये फक्त आणि फक्त अनुप्रास अलंकार बघणार आहोत, कारण अलंकार हा टॉपिक भरपूर मोठा आहे। आपण रोज एक अलंकार घेणार आहोत आणि तो अलंकार तुमचा 100% तुमचा तोंडपाठ होणार, तुम्ही कधीच विसरणार नाही। ठीक आहे, शब्द अलंकारचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार, आणि अर्थालंकारचे 20 प्रकार पडतात। भरतीला प्रश्न विचारला जाऊ शकतो की शब्द अलंकारचे किती प्रकार पडतात, उत्तर असेल 3, आणि अर्थालंकारचे किती प्रकार पडतात, त्याचं उत्तर असेल 20। ठीक आहे, चला तर ते 3 प्रकार कोणते आहेत बघा। शब्द अलंकारचे 3 प्रकार आहेत, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार। तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो अनुप्रास अलंकार। स्पष्टीकरणासहित तुम्हाला सांगणारे, तुमचा एकही मार्क जाणार नाही। ठीक आहे, बघा मित्रांनो, अनुप्रास अलंकार आपण बघणार आहे। तत्पूर्वी बघा मित्रांनो, बघा, एखाद्या वाक्यातील शब्दामुळे किंवा शब्दाच्या रचनेमुळे सौंदर्य प्राप्त होत असेल त्याला शब्दालंकार म्हणतात। आता विद्यार्थ्यांना हे असं वाचणं म्हणजे भरपूर कठीण वाटतं, तर थांबा, तुम्हाला मी उदाहरणं सांगणार आहे, तेव्हा तुम्हाला 100% माहीत पडेलच की कशा पद्धतीने अनुप्रास अलंकार तुम्हाला ओळखायचा आहे। तर अनुप्रास अलंकाराबद्दल आपण सुरुवातीला एक वाक्य बघूया, त्यानंतर तुम्हाला उदाहरण सांगणार आहे। बघा, अनुप्रास अलंकार, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एखाद्या अक्षराची
पुनरावृत्ती, एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती. आता पुनरावृत्ती म्हणजे काय? वारंवार तेच 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 अक्षर येतं, त्याला म्हणतात पुनरावृत्ती होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होते, त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. काही विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून गेलं असेल, ठीक आहे, काय हरकत नाही. आपण उदाहरण बघूया. उदाहरण पाहिल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत पडेल. आता समजा तुम्हाला भरतीला जर असा प्रश्न विचारला आणि तुम्हाला सांगितलं हा अलंकार कोणता आहे, तर आपण मित्रांनो बघितलं होतं बघा, याच्यामध्ये आपण वरच बघितलं होतं बघा, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बघा, आपण वरच बघितलं होतं. एखाद्या वाक्यात सुरुवातीला आपण उदाहरण बघूया. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. आता याच्यामध्ये अलंकार कसा ओळखायचा आहे? अनुप्रास अलंकारमध्ये आपण काय सांगितलं होतं? एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होते, त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. आता याच्यामध्ये पुनरावृत्ती काय झाले मित्रांनो? बघा, पेटविले पाषाण, पाषाणचा प, पठारावरतीचा प, त्याचप्रकारे खाली बघा गळ्यामध्ये त्यातला ग, गरिबांच्या त्याच्यामध्ये ग, गाजे त्याचा ग. म्हणजे बघा, एखाद्या शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होते, म्हणजे पुन्हा पुन्हा तेच अक्षर किंवा शब्द येतं, त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांना कळालं नसेल, चला तर आपण दुसरं उदाहरण देखील पाहूया. आपल्याकडे उदाहरणं देखील भरपूर आहेत. बघा, असं एक उदाहरण येऊ शकतं तुम्हाला भरतीला. बघा, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. हे आपण उदाहरण आत्ताच बघितलं होतं की प आणि ग याचं जी पुनरावृत्ती म्हणजे वारंवार हे अक्षर आलेलं आहे. ठीक आहे. चला बघा, पुढचं उदाहरण देखील आपण बघूया मित्रांनो. स्क्रीनवर तुम्हाला ते दिसत आहे. पुढचं उदाहरण बघा मित्रांनो. गडद निळे जलद भरू आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अर्थ कळाला नाही तरी चालेल, कारण तुम्हाला फक्त शोधायचं आहे. आता आपण काय सांगितलं होतं? एखाद्या अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तेच अक्षर किंवा तेच शब्द येतात, त्याला म्हणतात अनुप्रास अलंकार. आता बघा, गडद निळे. आता इथे गडद एकदा आलाय, इथे एकदा गडद आलाय, निळे आलाय, इथे निळे आलाय. त्याचप्रकारे बघा, इथे ल आलाय, इथे ल आलाय, इथे एक ल आलाय आणि इथे एक ल आलाय. त्याचप्रकारे इथे एक ल आलाय, इथे एक ल आलाय. ठीक आहे. बघा, एखादा शब्द किंवा अक्षर याची पुनरावृत्ती येते, म्हणजे त्या वाक्यामध्ये तेच शब्द किंवा अक्षर सारखं येतं, त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. बघा, इथे देखील च आलाय, इथे देखील च आलाय. ठीक आहे. त्याच्यामुळे हा अलंकार कोणता? हा अलंकार आहे अनुप्रास अलंकार. थांबा, विद्यार्थ्यांना कळालं नसेल तर पुढचं अजून एक उदाहरण आपल्याजवळ आहे. बघा, गाडी गडी गुडगुडी, हातात सत्तेची छडी त्यात ते रमले होते. असं जर प्रश्न विचारला, जर तुम्हाला सांगितलं हा अलंकार कोणता आहे, तर आपण बघायचं या वाक्यामध्ये कोणता असा शब्द आहे किंवा कोणता अक्षर आहे की जे सारखं आलं आहे. बघा, गाडीचा ग आणि ड, गडीचा ग आणि ड, गुडगुडीचा ग आणि ड. ठीक आहे. बघा, ग आणि ड हे सारखे आलेले आहेत. त्याचप्रकारे बघा, ड इथे देखील ड आलाय. ठीक आहे. त्याचप्रकारे बघा, इथे त आलाय, इथे त आलाय, इथे त आला, इथे त आला आणि इथे त आला. बघा, एखादा शब्द किंवा अक्षर याची पुनरावृत्ती होते, त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. ठीक आहे. चला, आपलं शेवटचं एक उदाहरण आहे, ते देखील आपण आता उदाहरण बघूया. बघा, उदाहरण बघा. हळहळीत हळाली, गोळमाळा हळाली, कळकळीत कळाली, योम पोळीत जाळी. आता विद्यार्थी मित्रांनो, ही भाषा अशी मराठी भाषा दिसते तशी सोपी नसते, अवघड असते, पण ती भाषेचा अर्थ तुम्हाला कळो न कळो पण तुम्हाला तो अलंकार ओळखता आलं पाहिजे. आपण सांगितलं होतं की अनुप्रास अलंकार कसा ओळखायचा, की एखाद्या वाक्यामध्ये जर शब्द आणि अक्षर हे सारखं येत असेल तर त्याला अनुप्रास अलंकार. तर आता तुम्ही इथे काय करायचं आहे, इथे तुम्ही बघायचं आहे. बघा, हळहळीत, हळ इथे आलाय, हळ इथे आलाय, हळाली इथे हळ आलाय. त्याचप्रकारे बघा, हळा इथे देखील आलाय. बघा, हळ हा शब्द वारंवार आलाय. त्याचप्रकारे बघा, ळ, गोळा, माळा, हळाचा ळ, जाळी, पोळी, कळाली, कळकळीत. बघा, ळ, हळ आणि ळ याची पुनरावृत्ती झाली म्हणून हा झाला अनुप्रास अलंकार. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला समजत असेल तर पुढे देखील मी वारंवार प्रत्येक अलंकार तुम्हाला अशा प्रकारे सांगण्याचा मी प्रयत्न करेल. ज्यांना कळालं त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. कळालं नसेल तरी देखील सांगा, कळालं असेल तरी देखील सांगा. तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो मिशन खाकी अकॅडमीची लिंक आहे, त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन पेपर घेतो, चालू घडामोडी देतो. चला तर पटकन आपल्या त्या बॅचला देखील जॉईन करा, अगदी मोफत आहे. आणि तुमची इच्छा आहे का पुढे देखील अलंकाराबद्दल व्हिडिओ बनवण्याची ते देखील सांगा. तुमची मागणी असेल तर आपण नक्की यावर पुढील पार्ट आणू. चला तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.